तर पुण्यामध्ये राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर येत आहेत। प्रसाद पुरंदरे यांच्या थिएटर अकॅडमीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर येणार आहेत। पुण्यातील मुकुंदनगर परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, आपण पाहतोय की एकाच कार्यक्रमासाठी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे अगदी बाजूबाजूला या ठिकाणी बसलेले आहेत। निश्चितच प्रसाद पुरंदरे यांच्या थिएटर अकॅडमीच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन आहे आणि ते भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडलेला आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने ते दोन्ही नेते आज एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने माहीम विधानसभा मतदारसंघाच्या एकूण उमेदवारीवरून या दोन्ही नेत्यांमधले जे काही संबंध होते ते ताणले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर आज पहिल्यांदाच हे दोन्ही नेते एकाच मंचावरती एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि ज्या पद्धतीने सुरुवातीला खरं तर या कार्यक्रमाची वेळ 4 वाजताची होती। 4 वाजता राज ठाकरे कार्यक्रमस्थळी पोहोचले देखील होते, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास उशीर झाला। त्यानंतर साधारण 5 वाजताच्या सुमारास एकनाथ शिंदे हे कार्यक्रमस्थळी पोहोचले। ज्यावेळी एकनाथ शिंदे हे कार्यक्रमस्थळी पोहोचले त्यावेळी राज ठाकरे पुढे जात त्यांनी एकनाथ शिंदे यांना हस्तांतरण करत स्मित हास्य दिलेलं आहे आणि एकूण जो काही या मधल्या काळामध्ये या दोघांमधले जे काही संबंध ताणले गेले होते ते कुठेतरी त्या सगळ्या संबंधांवरती आता पडदा पडल्याचं किंवा ज्या वादावरती पडदा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दोघांमध्ये संवाद सुद्धा झालेला आहे आणि आता कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत। आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही नेते नेमकं काय आपल्या भाषणातून काय भूमिका मांडतात किंवा या सगळ्या मागच्या वादावरती आपली काही भूमिका स्पष्ट करणार आहेत का ते बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे। कारण धन्यवाद योगेश एकूणच माहितीबद्दल। तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच मंचावर आले, मात्र फारसा संवाद होताना या दृश्यांमध्ये तरी पाहायला मिळालेलं नाही।